जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांना काय वाटतं की आपले व्हॉट्सअपचे चॅट आहे ते दुसऱ्या कोणाच्या मोबाईलमध्ये फॉरवर्ड तर होत नाही का। हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते, कारण की बरेचसे जण काय असतात की जे की कोणाशी चॅटिंग करतात पण त्यांना अशी शंका असते की आपले जे काही मेसेज आहेत हे दुसरीकडे कोणाच्या मोबाईलमध्ये फॉरवर्ड तर होत नाहीत ना, हे कसं पाहिजे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, एकदम सिंपल आहे आणि इझिली ती माहिती करून घेऊ शकता। जर समजा फॉरवर्ड जर असतील तर तुम्ही बंद सुद्धा करू शकता। कशा पद्धतीने बंद करायचं काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो तुम्हाला सुद्धा माहिती आहे। याला डायरेक्ट म्हणतात की व्हॉट्सअप हॅक होणे। बरेचशा जणांना माहिती आहे की व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर तुमचे मेसेज काही तुमचे स्टेटस मध्ये ह्या जे गोष्टी आहेत तो दुसरा व्यक्ती सुद्धा पाहू शकतो। यात तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कसं असतं की जसं की समजा तुम्ही मेसेज सुद्धा कोणाचे वाचत नाही, स्टेटस सुद्धा पाहत नाही आणि तुम्ही स्टेटस सुद्धा ठेवत नसाल, जर तुमचं ऑटोमॅटिक सगळ्या कामं जी काही तुमचं स्टेटस सुद्धा रेग्युलर बसत असेल, तुम्ही न ठेवता तुम्ही कोणाला रिप्लाय सुद्धा देत नाही, ऑटोमॅटिक रिप्लाय सुद्धा जात असेल किंवा इतर कोणाला सुद्धा समजा तुम्ही कोणाचाही स्टेटस पाहत असाल, कोणाचे मेसेज जर ऑटोमॅटिक जर हे सगळ्या गोष्टी होत असतील तर तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक झालेलं आहे। तुम्ही इझिली ती माहिती करून घेऊ शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचं व्हॉट्सअप असेल ते तुमचं ओपन करून घ्यायचं। जसं की आता मी व्हॉट्सअप ओपन केलं आणि जसं की समजा आता बघू शकता येथे मी एक रँडमली हा जी की चॅट आहे मी ओपन केली आहे, ही चॅट आहे। जसं की समजा ही जी की चॅट असेल, जसं की दुसरी एक मी ओपन करून घेतो, जसं की आता ही चॅट आहे। ह्या चॅटवर माझं काय व्हायला आहे ऑटोमॅटिक आहे, समजा ह्याला मेसेज व्हायला ऑटोमॅटिक ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या व्हायला मी सुद्धा करत नाही। म्हणजे की ही जी की चॅट आहे हे दुसऱ्या मोबाईलमध्ये जी की फॉरवर्ड आहे असं मला जर वाटत असेल तर इझिली ती चेक तुम्ही करू शकता। त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे इथून बॅक यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला इथे थ्री लाईन्स दिसतील, बघू शकता इथे थ्री लाईन्स आहे। थ्री लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून येथून तुम्हाला लिंक डिव्हाइसचा हा जो की ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि येथून तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की येथे तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचं डिव्हाइस लिंक आहे का नाही। जसं की बघू शकता येथे जी की विंडोज माझं पीसीचे जी की डिव्हाइस येथे लिंक आहे, अशाच पद्धतीने बघायचं आहे तुम्हीचं जी की डिव्हाइस आहे दुसऱ्या कोणाच्या मोबाईलमध्ये येथे लिंक आहे का नाही ते माहिती करून घ्यायचं आहे। जर लिंक असेल तर तुमचे सगळे मेसेज आहे ज्या व्यक्तीचे इथे डिव्हाइस लिंक आहे तो व्यक्ती त्याच्या मोबाईलवर वाचत आहे, म्हणजे तुमचे जे काही मेसेज आहे ते पूर्णपणे बाहेर लीक होत आहे। हे तुम्ही बंद सुद्धा करू शकता। त्यासाठी तुम्हाला ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि येथून लॉग आउट करून घ्यायचं आहे। ते बघू शकता क्लोज आहे। लॉग आउट केल्यानंतर ज्या व्यक्तीने तुमचं व्हॉट्सअप जे की लॉग इन केलं आहे त्याच्यातून लॉग आउट होणार आहे। ही सगळ्यात पहिले तर ही एकदम सोपी ट्रिक व्हॉट्सअप दिला आणि एकदम खतरनाकसे अपडेट्समध्ये दिले, मला तर पर्सनली ही आवडली। याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता की बाबा तुमचं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही ते सुद्धा पाहू शकता। दुसरी गोष्ट तुमचे जे काही मेसेज असतील कोणाच्या नंबरवर ट्रान्सफर होत आहेत, मेसेजेस नाही तुमचे सगळे संपूर्ण व्हॉट्सअपच त्यानं जे काही आहे चालू केलेलं आहे समजायचं, जर इथे तुमच्या व्यतिरिक्त कोणाचा डिव्हाइस लॉगिंग असेल तर। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, त्यासाठी बॅक यायचं आहे, थ्री लाईनवर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं अकाउंटच्या ऑप्शनवर क्लिक करून येथे सिक्युरिटी नोटिफिकेशनचा हा जो काही ऑप्शन आहे, मी प्रत्येकाला सांगत असतो की हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे जी की व्हॉट्सअपच्या अपडेट्स आल्यानंतर कुठलं ऑप्शन ऑन करा, त्यात हा माझा मेन सगळ्यात जी की हे सेटिंग असतं। तसेच सिक्युरिटी नोटिफिकेशनवर क्लिक करून या ऑप्शनला तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। याला ऑन केल्याने काय होणार आहे, तुमचं व्हॉट्सअप जसं कोणी छेडछाणी करेल किंवा लॉग इन करण्याचा प्रयत्न करेल तसं तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये अशी एक नोटिफिकेशन येणार आहे की ह्या व्यक्तीने तुमचं व्हॉट्सअप लॉग इन करण्याचा प्रयत्न केला आहे। तसं तुम्हाला समजेल की आपलं व्हॉट्सअपमध्ये कोणतरी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरी गोष्ट काय असते की मेन गोष्ट असते की एखाद्याने समजा तुमचं लिंक डिव्हाइस कसं करतात ते तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात पहिले तर तुमचा मोबाईल 1-2 मिनिटासाठी एखाद्या व्यक्तीने घेतला आणि घेतल्यानंतर तो काय तो तुमचा जी की व्हॉट्सअप आहे ते लिंक डिव्हाइस करतो QR कोडच्या मदतीतून। लिंक डिव्हाइस केल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप आहे ते पूर्णपणे दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये ओपन होतो आणि ज्या काही तुम्ही करता जसं की तुम्ही स्टेटस बघताय किंवा इतर काही गोष्टी पाहताय तर संपूर्ण सगळ्या गोष्टी तो सुद्धा हँडल करू शकतो। कोणाला सुद्धा तो मेसेज करू शकतो, कोणासुद्धा स्टेटस पाहू शकतो, ह्या गोष्टीसुद्धा तो हँडल करू शकतो। त्यासाठी मी सांगितलेली जी सेटिंग आहे ते सुद्धा ऑन करून घ्यायचे। आणि लास्ट गोष्ट कशी असते की तुमच्या OTP शिवाय कोणीही व्हॉट्सअप लॉग इन करू शकत नाही। आणि त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची एक सेटिंग सांगतो काय करायचं आहे। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो इथून काय याचं चॅट्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं की चॅट्सवर क्लिक केलं त्यानंतर इथून खाली गेल्यानंतर चॅट बॅकअपचं तुम्हाला इथं ऑप्शन भेटतो। ओके, चॅट बॅकअपच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून येथून एक खात्री करून घ्यायचं आहे येथे तुमचाच जीमेल ID आहे का किंवा दुसऱ्या कोणी त्याचा जीमेल ID ॲड केला आहे का नाही ते माहिती करून घ्यायचं। याने काय होणार आहे ज्यावेळेस तुम्ही चॅट बॅकअप घेता त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपूर्ण चॅट बॅकअप जी काही आहे तो संपूर्ण जाणार आणि तो मेसेज काय असेल सगळ्या गोष्टी तो वाचू शकतो। त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, येथे एकदा खात्री करून घ्यायची की तुमचा जीमेल ID येथे आहे का नाही। जसं की थोडासा मी ब्लर केला आहे पण येथे जीमेल ID तुमचाच आहे का नाही खात्री करून घ्या। तुमचा जर नसेल तर तिथून तो रिमूव्ह करून तुमचा ॲड करून घ्या। ह्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या ह्या तुम्ही लक्षात ठेवून इझिली माहिती करून घेऊ शकता की आपलं जे की व्हॉट्सअपची चॅट आहे ती दुसरी कोणीकडे ट्रान्सफर होतं आहे का नाही।
एकदम सिंपल आणि महत्त्वाची गोष्टी ज्या काही सेटिंग्स आहेत त्या महत्त्वाच्या करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.